आज महानगरपालिका 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। प्रभाग क्रमांक 18 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो। निवडून आल्यानंतर अनेक माझे चाहते, आमचे कार्यकर्ते, गावकरी, ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी माझ्या निवासस्थानी येत होते। सर्व येऊन माझं अभिनंदन करत असताना त्यात आणि दोन व्यक्ती जे माझे विरोधक होते, आणि ते यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटला वॉन्टेड आहेत असे गुंड पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांचा पराभव झाला। त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे पाळीव गुंड ते ह्या ठिकाणी आले। मला वाटलं कोणी कार्यकर्ते आले माझं अभिनंदन करण्यासाठी। मी हात पुढे करायला गेलो तर त्याने एकाने माझ्या तोंडात मारलं, म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला आणि ह्या ठिकाणी आमच्या घरच्या काही महिला मंडळी होते, काही मुलं होते, त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण झटापटीत ते पळून गेले। दोघांच्या कमरेला कट्टा होता, कट्टे लावलेले होते आणि त्यांनी जीवे मारण्याची घरच्यांना पण धमकी दिली। माझ्या बहिणीचा हात पिळला आणि नंतर एकंदरीत त्यांचा आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण इथे जमा असलेला माझ्या मुलाने त्यांचा शॉर्ट व्हिडिओ पण तयार केला। शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांचे एक यश गरुड आणि दीपक सदाकळे असे त्यांचे नाव आहे। त्या व्यक्तींना मी चेहऱ्याने नेहमी ओळखतो। सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात जात असताना गुंड पवन पवार यांच्या सोबत ते नेहमी असतात आणि मी समोर आल्यानंतर मला थोडा डाऊट आला की हे माझ्या समोर आल्यानंतर हे इकडे काय करतात, पण मला असं वाटलं एक मैत्रीपूर्व शुभेच्छा देण्यासाठी आलेले असावेत। मी हात पुढं करतो तोच त्यांनी माझ्या तोंडात एक फिरकवली। त्यांचा अजून मला मारण्याचा प्रयत्न होता। उद्देश काय होता, म्हणणे काय होते? मला कदाचित मारण्याचा उद्देश होता, परंतु महिला मंडळ इथं सतर्क होते आणि आमचे फॅमिली मेंबर्स असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचा डाव तो फसला आणि त्यांनी इथून पलायन केलं। काही तक्रार वगैरे? यावेळेस आता मी आमच्या पक्षाचे पदाधिकारी, आमचे प्रदेश समन्वयक आध्यात्मिक आघाडीचे आमचे तुषारजी भोसले यांना याची प्राथमिक स्वरूपात माहिती दिली। त्यानंतर आपले आमदार राहुल भाऊ डिकले यांना याची माहिती दिली आणि डिपार्टमेंटशी पण आम्ही संपर्क साधून ही सविस्तर घटनेची त्यांना माहिती दिलेली आहे आता। परंतु इथं आम्ही त्यांची रीतसर पोलीस डिपार्टमेंटकडे तक्रार करणार आहोत। परंतु इथे एक 2-2.5 महिन्यापासून कायद्याचा बालेकिल्ला हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जात आहे, परंतु कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा धाक ह्या गुंडांना राहिलेला नाही आणि त्यामुळे इथल्या एक चांगला सुसंस्कृत व्यक्ती निवडून येतो आणि एक गुंड प्रवृत्तीचा पराजय होतो, म्हणून ते त्यांना जिवारी लागलेलं आहे आणि ते त्यांना कुठेतरी पचलं नाही, म्हणून त्यांचा रोष आणि त्यांची दहशत दाखवण्यासाठी आणि आम्ही काय नाशिकच्या बालेकिल्ल्याला घाबरत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी एक प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।